130वे घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेमध्ये मांडलं गेलेलं आहे आणि घटना दुरुस्ती जर झाली तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा अतिशय महत्वाचा घटक आहे, आपण समजून घेऊया. आता बघा, हे 130वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. ही घटना दुरुस्ती नाही, विधेयकाचं ज्यावेळेस संमत होईल तेव्हा घटना दुरुस्तीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक 130वे असलं तरी घटना दुरुस्ती आतापर्यंत 107 झाल्यात आणि हे जर लवकर संमत झालं तरी 107वी घटना दुरुस्ती असणार आहे. विधेयक 130वे असणार हे लक्षात ठेवा. या घटना दुरुस्तीनुसार काय होणार आहे, जे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे, यांच्यापैकी कोणालाही गंभीर गुन्ह्यामध्ये 30 दिवसापेक्षा जर जास्त कारावास झाला तर त्यांना राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे आपल्या पदावरून काढून टाकू शकतात. आणि जर पदावरून जरी नाही काढलं तरी 31व्या वर्षी आपोआप त्यांचं पद रिक्त होणार. अशा प्रकारची राज्यघटनेमध्ये नवीन तरतूद केली जाणार आहे. आता बघा, गंभीर गुन्हा म्हणजे काय असतो, असे गुन्हे ज्या गुन्ह्यांना 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे असे जे गुन्हे असतात सर्व गंभीर गुन्हे असतात, लक्षात ठेवा. आता या घटना दुरुस्तीने महत्वाच्या 3 कलमामध्ये दुरुस्ती केली जाणार. पहिले म्हणजे कलम 75 हे कलम पंतप्रधान आणि मंत्रिमंडळासंबंधी आहे. कलम 164 हे मुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळासंबंधी आहे आणि कलम 239 ए हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्याबद्दल आहे. या 3 कलमामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे. हे जे 130वे घटना दुरुस्ती विधेयक आहे हे संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेलं आहे. आता जरी यांना पदावरून काढलं तरी नंतर भविष्यामध्ये पुन्हा निवडून येऊन या पदावर जाऊ शकतात हे व्यक्ती, हे पण लक्षात ठेवा. घटना दुरुस्तीबद्दल सांगायचं झालं तर राज्यघटनेमध्ये कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून आपण ही तरतूद आपल्या भारताच्या संविधानामध्ये घेतलेली आहे. घटना दुरुस्ती विधेयक हे केवळ संसदेमध्येच मांडलं जातं. पहिली घटना दुरुस्ती 1950 साली झाली होती आणि आता शेवटची घटना दुरुस्ती झालेली 106वी. या घटना दुरुस्तीला नारी शक्ती वंदन विधेयक सुद्धा म्हटलं जात होतं आणि या घटना दुरुस्तीनुसार संसद आणि विधिमंडळामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे.